नमस्कार सर्वांना. आज मी एजंटिक एआय हा विषय सादर करणार आहे. या व्हिडिओमध्ये एजंटिक एआय म्हणजे काय, त्याची गरज का आहे, ते कसे काम करते आणि त्याची कोणत्या मर्यादा आहेत, हे आपण थोडक्यात पाहू. आता आपण बघणार आहे काय आहे एजंटिक एआय. एजंटिक एआय म्हणजे असा ऍडव्हान्स टाईपचा एआय जो स्वतः प्लॅन करू शकतो, स्वतः ऍक्शन्स घेऊ शकतो आणि स्वतःच्या कामावर रिफ्लेक्ट करून सुधारूही शकतो. याला प्रत्येक स्टेपला ह्युमन गाईड करण्याची गरज नाही. हे टूल्स, मेमरी आणि एन्व्हायरमेंट मधलं फीडबॅक वापरून काम स्मार्टली करतं. उदाहरण मध्ये आपण बघू शकतो एक ट्रॅव्हल प्लॅनिंग एआय जो फ्लाइट्स, हॉटेल्स ऑटोमॅटिकली बुक करतो. आता आपण नेक्स्ट स्लाइडला जाऊ. तर आता आपण बघणार आहे वाय एजंटिक एआय. का एजंटिक एआय? एजंटिक एआय हे युजफुल आहे कारण हे आपली मेहनत आणि टाइम दोन्ही सेव्ह करतो. हे फास्ट आणि स्मार्ट डिसिजन घेऊ शकतं. मल्टी स्टेप आणि कॉम्प्लेक्स म्हणजे खूप अवघड आहे आरामात हँडल करू शकतो. टूल्स आणि डेटा वापरून इफिशियन्सी पण वाढवतं. आता आपण बघणार आहे उदाहरण. फॅक्टरी मधला एआय जो मशीन्स मॉनिटर करून लगेच सेफ्टी ऍक्शन्स घेतो. आता आपण जाऊया तिसऱ्या स्लाइडला. हाऊ एजंटिक एआय वर्क्स. कसं हे एजंटिक एआय वर्क करतं? एजंटिक एआय आधी युजरचं इनपुट समजून घेतं. नंतर ते काम छोटे स्टेप्स मध्ये डिवाइड करून एक प्रॉपर प्लॅन तयार करतं. टूल्स आणि एपीआयज वापरून टास्क एक्झिक्यूट करतं. काम करताना ते सतत आउटपुट चेक करतं. आउटपुट चुकीचं असेल तर ते पुन्हा प्लॅन करतं आणि प्रोसेस रिपीट करतं. फीडबॅक आणि मेमरी वापरून रिझल्ट इम्प्रूव्ह करू शकतो. म्हणजे फीडबॅक आणि मेमरी वापरून रिझल्ट इम्प्रूव्ह करत राहतच ते. आता आपण जाऊया आता आपण बघूया त्याचे चॅलेंजेस आणि लिमिटेशन. तुमच्या एजंटिक एआय मधले कुठले चॅलेंजेस आहेत हे आपण बघायचं. एजंटिक एआय चे काही चॅलेंजेस पण आहेत. आधी रॉंग प्लॅन बनवू शकतो, टूल्स फेल होऊ शकतात, डेटा खराब असेल तर रिझल्ट पण खराब येतो, एरर स्टेप बाय स्टेप वाढू शकतो, कधी अनप्रेडिक्टेबल डिसिजन घेऊ शकतं, सिक्युरिटी इश्यूज आणि डिबगिंग पण टफ असतं. आता आपण बघूया त्याची समरी द ओव्हरऑल एजंटिक एआय हे काय आहे हे बघूया. एजंटिक एआय हे एक स्मार्ट सेल्फ वर्किंग सिस्टीम आहे. हे प्लॅनिंग, ऍक्शन आणि रिफ्लेक्शन वापरून एक काम परफेक्ट करण्याचा ट्राय करत असतं. मल्टी स्टेप कामासाठी खूप युजफुल आहे, पण थोडं सावधान पण राहायला लागतं. थँक्यू.